काल पनवेल येथील साई भक्त प्रभुदास भोईर हे श्री साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब शिर्डीत आले होते। साईबाबा दर्शनानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत साई मंदिर परिसरात फिरत असताना कोण्या विकृत तरुणानं या कुटुंबातील एका मुलाच्या अंगावर प्लास्टिकचा साप फेकला आणि त्यानंतर याची विचारणा केली असता काही तरुणांनी एकत्र येत या कुटुंबातील सदस्यांशी शाब्दिक बाचाबाची केल्याची घटना घडली। यामुळे आम्ही मोठ्या श्रद्धेनं श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतो। यामुळे शिर्डी शहरात साई भक्त सुरक्षित राहावा यासाठी अशा विकृत व्यक्तींच्या विरोधात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा या साई भक्तांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, जय साईराम। काल मी शिर्डीला गेलो होतो। शिर्डीला गेल्यानंतर संध्याकाळी दर्शन घेऊन बाहेर निघालो तर साई मंदिरच्या परिसरामध्ये जे गुंडेप्रकारचे लोक आहेत, जे साईबाबांचे आवारामध्ये फिरतात, तर माझी साईबाबांची जी संस्था आहे ती जगामध्ये एकमेव संस्था आणि एवढी मोठी संस्था आहे। जर त्या लोकांना जर अशी पाबंदी नाही घातली तर कुठेतरी पोलीस प्रशासनाला आणि साई संस्थाला हा मलिंदा लागतो, कारण की शिर्डी हा देवस्थान किती मोठा आहे हे सर्व लोकांना माहीत आहे। तर कुठेतरी या लोकांना आपण अंकुश घालायला पाहिजे, कारण की हा जो विषय एकच भाविकाचा नाही, प्रत्येक भाविकाला त्रास होतो आणि भाविकाला त्रास झाला म्हणजे तर शिर्डी संस्थाला त्या गोष्टी काळजीने काढल्या पाहिजेत आणि पोलिसांना काढल्या पाहिजेत। म्हणून माझी एक सर्वांना एक विनंती आहे तर खरंच तुम्ही जर या लोकांना जर तुम्ही कठोर कारवाई नाही केली, का यांचा तुम्ही विचार नाही केला तर कुठंतरी तुमच्या संस्थाचं नाव खराब होतो आणि तुमचं तिकडे जे आहे सिस्टम आहे त्या सिस्टमचं नाव खराब होतं। एक विनंती आणि एक माझी कलकलीची एक विनंती आहे तुम्हाला, का तुम्ही या लोकांवर कठोर कारवाई काहीतरी करायला पाहिजे। आणि खरं सांगा म्हणजे तीव्र रात्री जे OS न्यूजचे जे राजू बनकर आहेत त्याही जे आम्हाला म्हणजे आपल्या परिवाराला किंवा साई संस्थाच्या सर्व भक्तांना ती मदत करतात, तर माझ्यातर्फे किंवा माझ्या सगळ्या परिवाराच्यातर्फे त्यांचा खूप खूप आभार मानतो। खुशखबर खुशखबर खुशखबर। शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।